नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आता कसं आषाढ महिना निघाला म्हणजे प्रत्येक घरी आषाढ तळला जातो, तर त्याचप्रमाणे आपण आज आषाढ तळतोय। तर मी बनवते आज गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या। ते तुम्हाला मी साहित्य दाखवते। तर हे बघा, इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चांगलं स्वच्छ चालून घेतलंय। हा कपाने मी 2.5 कप गव्हाचे पीठ घेतले। आता तुमच्याकडे जर मेजरमेंटचं कप नसेल तर घरातली कुठली पण वाटी घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पीठ मोजून घेऊ शकता। आणि 1 कप आपल्याला गूळ लागणार आहे आणि अर्धा कप बेसन। इथं वेलची पूड घेतली मी, खसखस आपल्याला लागणार आहे, सुंठ पावडर 1 चमचा, बडीशेप मी कुटून अशी आबडधोबड घेतलेली आहे। ही बघा, ही 1 चमचा, 1.5 चमचा घेतले मी। आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। आता पहिलाच आपल्याला हा गूळ या टोपामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याच कपाने 1 कप आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता आपल्याला गॅस थोडा चालू करून हे गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। त्याचा पाक वगैरे काय करायचं नाही आपल्याला, फक्त हा गूळ विरघळला पाहिजे। तर हे बघा, आपला गूळ सगळा विरघळून झालेला आहे। आता हे पाणी आहे ना आपण बाजूला ठेवूया, म्हणजे जर थोडं कोमट झालं पाहिजे, गार करून घ्यायचं आपल्याला। मी गॅस आधी बंद करून घेते। आता आपण काय करायचं, ही जी आपली पिठं आहेत ना हे सगळे आपण मिक्स करून घेऊया। हे 1 परत घेतलंय मी, त्याच्यामध्ये हे पीठ ओतते। बेसन, वेलची पूड, सुंठ पावडर, ही बडीशेप सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकली मी। तुम्हाला जर ह्याच्यात वेलची पावडर टाकायची असली तर टाकू शकता, पण ही वेलची पावडर टाकली ना का ह्याचा वास चांगला मस्त येतो। आता ही पिठं आहेत ना आपण एकत्र करून घेऊया। थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसंच टाकलं आहे मी। आणि हे आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे बघा, मी 3 चमचे घी घेतलं आहे आणि हे कडकडीत गरम केलं याचं मोहन, आणि हे आपल्याला या पिठावरती टाकायचं आहे। तुम्हाला जर घी टाकायचं नसलं तर घीऐवजी तुम्ही तेल जरी टाकलं ना तरी पण चालेल। आणि हे कडकडीत करून ह्याच्यावरती टाकायचं आहे असं। आता हे पीठ आपलं 3 कप झालं आहे ना, कारण कसं 2.5 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप आपण बेसन घेतलं आहे, त्या हिशोबाने 3 कप झाले आहेत। 3 कपाला 3 चमचे हे मोहन बरोबर आहे। तर तुम्ही हा अंदाज एकदम परफेक्ट आहे, ह्या अंदाजाने तुम्ही कापण्या करू शकता। आणि हे आपण ह्याच्यामध्ये घी टाकले ना, हे पूर्ण या पिठाला चांगली चोळून घ्यायची आहे, म्हणजे कशा आपल्या कापण्या आहे ना एकदम खुसखुशीत होतील, वातळ होणार नाही, कडक होणार नाही, मस्त खुसखुशीत होतात। आणि ह्या पिठामध्ये ना मोहन ह्याचं टाकलं ना आपण घीचं, तर एकदम त्याचा वास पण मस्त येतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात। मग तुम्हाला जर आवडत नसेल घी टाकायचं तर तुम्ही तेल टाकलं ना तरी पण चालेल। हे असं लावून घ्यायचं, सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, म्हणजे आपली कापणी एकदम खुसखुशीत होईल। आता हे सगळं मी चोळून घेतलेलं आहे। आता हे बघायचं कसं आपल्याला समजणार कसं आहे सगळ्याला पिठाला लागलंय म्हणून। हे बघा, हे अशी मुटका झाला का समजावं हे एकदम परफेक्ट आपलं मोहन ह्या पिठाला बसलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी आपण घेतलेलं आहे ना, हे बघा, ते हे गाळणीने असं चालून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात जर काही कचरा असेल नाही तर खडे जर राहिले असले ना तर ह्या गाळणीने निघतात। हे बघा, आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे, जसं आपण पुऱ्यांना मळतो ना त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं। एखाद्या वेळेस हे ह्यातलं पाणी उरेल पण, नाही तर आपल्याला कमी पण पडलं तरी पण आपण साधं पाणी थोडंसं घेऊन 1-2 चमचे आपण हे पीठ मळू शकतो। जरी उरलं तरी पण काय हरकत नाही, पण पहिलं सगळं पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून मळायचं आहे पीठ। हे बघा, पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे आणि हे असं आपल्याला पीठ मळायचं आहे। हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त दगडासारखं कडक पण नाही आपल्याला करायचं, असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं। तर ते पाणी आपलं परफेक्ट झाले, फक्त 1 चमचा पण पाणी उरलेलं नाही, ते मी साईडला ठेवते। आणि हे पीठ आपल्याला 5 मिनटं फक्त ठेवायचं असं बाजूला, जास्त आपल्याला ठेवायचं नाही, कारण आपण बेसन घेतलं आहे ना
तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. आता हे बघा 5 मिनटं झालेत आपली आणि पीठ पण आपलं चांगलं सेट झालं आहे. आता आपण कापण्या करायला सुरुवात करू. हा बघा एवढा मी उंडा घेतलेला आहे. आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा एवढा. आता इकडे आपण गॅस पेटवून कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवलं आहे आणि इकडं आता आपण कापण्या लाटून घेऊ. आता याला आपल्याला तेल पीठ लावायची काही गरज नाही. एखाद्या वेळेला जर चिकाटलं ना तर तेलाचा हात आपण लावू शकतो. आता हे एवढं लाटलेलं आहे ना त्याच्यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. खसखस नसली ना तर तीळ जरी असते ना सफेद तीळ ते जरी असं लावलं ना तरी पण चालेल. आता ही आपण अशी पलटी करून घेऊ आणि ह्या साईडने पण लावून घेऊ. अशी खसखस टाकून घ्यायची. म्हणजे एवढी अशी पोळी लाटली ना का लगेच खसखस टाकून घ्यायची. म्हणजे कसं ते एकदम जाम बसते आणि तेलामध्ये सुटत नाही. ही बघा आपली एक लाटून झालेली आहे पुरी आणि मी एवढी जाड ठेवलेली आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पहिला आहे ना हे मी काठ आहेत ना ते कट करून घेते. तर हे बघा या अशा प्रकारे मी कापून घेतल्यात. तर अशाच आपण सगळ्या कापण्या आपण कापून घेऊ. इथं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी ह्या केल्यात तेवढ्या तळून घेते. गॅस थोडा कमी करते आणि ह्या टाकून घेते. आता या सगळ्या कापण्या आपण अशाच प्रकारे करून घेणार आहोत. तर इथे आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.